देवानेच हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे। कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज सकाळी एका घरात गॅसचा स्फोट झाला आणि सगळं घर उद्ध्वस्त झालं। पुढचं घर तुमचं नसेल याची खात्री आहे का? तुमच्या घरगुती गॅसमधून अशा प्रकारचा आवाज येत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते। अशा कारणामुळे तुमचा गॅस पेट घेऊन ब्लास्ट होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते। तर ते आवाज कशा प्रकारचा असतो ते मी तुम्हाला आता व्हिडिओत तुम्ही बघणारच आहात मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, आपण जेव्हा रेग्युलेटर चालू बंद करतो म्हणजे ते वर खाली केल्यावर रेग्युलेटर चालू होतो आणि गॅस पेटतो, म्हणजे आपण स्वयंपाक करतो आणि खाली केल्यावर बंद होतो। तर मित्रांनो, तिथून तुम्हाला एक नकळत म्हणजे तुमच्या कानाला पण असा आवाज येत नाही, तो म्हणजे सुई आवाज तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, तशा प्रकारचा आवाज येतो आणि आपल्याला तो आवाज आल्या नसल्यामुळे आपल्याला वाटते की गॅस सुरक्षित आहे। पण मित्रांनो, आपणच इथे चुकतोय आहे। तो आवाज आल्यावर आपण त्याला दुर्लक्षित करत असतो, पण तिथून आपल्याला वास येत असतो गॅसचा। गॅस लिकेज तर त्यालाच म्हणतात मित्रांनो। तसा लिकेज जर आला तर त्वरित तुम्ही तो खाली करून ठेवावे आणि तुमच्या जवळील कोणी गॅस एजन्सीवर असेल त्यांना लगेच कॉल करावा। कॉल केल्यावर लगेच त्यांना तुमची काय समस्या असेल ती त्यांच्यासमोर मांडावी आणि त्यांना लगेच तातडीने घरी बोलून ते दुरुस्त करण्यास सांगावे। याच्यामुळे तुमची होणारी आर्थिक हानी, जीवितहानी हे टळू शकते मित्रांनो। तर मित्रांनो, काळजी घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या घरी जे असे असेल गॅसमध्ये, आता त्वरित जाऊन बघा। अशा प्रकारे आवाज येत असेल, अशा प्रकारे काही होत असेल तर तुम्ही त्याला तातडीने दुरुस्त करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। भेटूया। जय महाराष्ट्र।